महिलांचे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला माहितीच असतील, तर त्यांना योगा किती महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. कारण काही काही महिला आहेत ना, त्यांचं दिवसाचं रुटीन असतं, म्हणजे घरची कामं वगैरे येतील, त्या व्यतिरिक्त त्यांचा व्यायाम होत नाही, तर त्यांना योगा किती महत्वाचा आहे. योग. अच्छा. आणि तुमचं बरोबर आहे, महिलांसाठी आता अत्यंतच गरज आहे त्याची. कारण कसं आहे, महिला जेव्हा जॉब करते, घरातली पण कामं करते, तेव्हा ते रुटीन त्याचं सेट राहतं. ऑफिसमध्ये मगाशी सांगितलं गायत्री की ऑफिसमध्ये जाऊन नाही बसायचंच आहे. काम जरी तुमच्या डोक्याने होत आहे, मेंदूने होत आहे आणि तुम्ही लॅपटॉपवरती हात चालवताय, ते काम होतच आहे, पण शरीराची हालचाल होत नाहीये. त्यामुळे सर्वच महिलांनी योगासनं करणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं की महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. लहानपणापासूनच 12व्या 15व्या वर्षापासूनच बदल घडत असतात. किती मुलींना आज पीसीओडीचा त्रास आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. आता महिलांचे मूड सारखं बदलत असतात. त्याचं कारण काय की शरीरामध्ये हॉर्मोन सेक्रेशन्स चेंज होतच राहतात, पुढे मागे वर खाली त्याचे होतच राहतात प्रमाण, आणि त्यामुळे त्याचा त्रास होतो. आणि हे त्रास पुढे अजून वाढत जाऊ शकतात. याचं कारण असं, मेनोपॉजच्या दरम्यान आपल्यामध्ये इस्ट्रोजन सेक्रेशन थांबतं, आणि मेनोपॉज झाल्यानंतर जेव्हा इस्ट्रोजन सेक्रेशन थांबतं तेव्हा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास महिलांना सुरू होऊ शकतो. तर आपण जर संपूर्ण जगामध्ये प्रमाण बघितलं की पुरुषांना ऑस्टिओपोरोसिस जास्त आहे की महिलांना जास्त आहे, तर महिलांचं प्रमाण जास्त आहे. याचं कारण असं, आणि एज ग्रुप पण तसाच, 50-55 नंतर ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतो, कारण एस्ट्रोजन सेक्रेशन कमी झालेलं आहे, बंद झालेलं आहे. आणि ते बंद झालं की कॅल्शियम डिपॉझिट होणं हे सुरू होतं, आणि मग अनेक त्रास शरीराचे किंवा हाडांचे त्रास सुरू होतात. आणि नंतर हळूहळू महिलांची बॉडी ही पेअर शेप व्हायला लागते. पेअर हे फळ आहे ना, त्याप्रमाणे म्हणजे हिप्सचा पोर्शन हा वाढतो, आणि कारण आपल्या हिपची जी रचना आहे पेल्विक बोनची, ती महिलांची वाईड असते. ती वाईड असल्यामुळे त्याच्यामध्ये सारखं बसणं, ही जर ऍक्टिव्हिटी कितीतरी वर्षभर होत असेल, तर हळूहळू हा भाग वाढत जाणार, पोटाचा भाग वाढत जाणार. जेव्हा पोट वाढतं किंवा पायांच्या ठिकाणी चरबी साठायला लागते, तेव्हा त्याच्या आतमध्ये अवयव आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मांड्यांवरची किंवा संपूर्ण शरीरावरची चरबी वाढवली तर गुडघ्यांवरती त्याचा ताण किती येईल, प्लस त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका महिलांना असतो. मग गुडघेदुखी सुरू होऊ शकते की नाही. आणि म्हणून व्हिटॅमिन डीचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनचं प्रमाण महिलांमध्ये चांगलं पाहिजे. त्यासाठी स्त्रियांनी आपल्या आहारावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्त्रिया काय करतात, आपल्या मुलाबाळांच्या आहाराचं, घरातल्या कुटुंबियांच्या आहाराचं वेळा नियोजन हे सगळं पाहतात. मुलांना ओरडत असतात की तुम्ही हे खा, ते खा, सकाळी ड्रायफ्रुट्स खा, फळं खा, जंक फूड खाऊ नका. पण अशा वेळेस त्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं विसरतात, आणि त्यामुळे हळूहळू शरीरामध्ये रोग निर्मिती होऊ लागते आणि जास्त फॅट शरीरामध्ये जमा होऊ लागतं. तर ओबेसिटी हा त्रास आता अनेक महिलांना आता त्याला फेस करावं लागतं. याचं कारण असंच की आपण शरीराची ऍक्टिव्हिटी कमी करतो. त्यामुळे मेनोपॉजच्या दरम्यान अनेक त्रास, जे हॉट फ्लॅशेस म्हणजे शरीरामध्ये खूप उष्णता तयार होणं आणि शरीरातून घाम बाहेर पडणं किंवा रात्रीची झोप वेळेवरती न लागणं, या त्रासांमुळे महिला खूप त्रस्त होतात, आणि मग त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. तर या सगळ्या मागे कारण आहे ते म्हणजे आपले हॉर्मोन्स. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो याचं कारण आहे शरीराची हालचाल ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. तुम्ही जर चालायला सुरुवात केली तर तुम्हाला लगेच त्याचे इफेक्ट शरीरावरती काय होत आहेत हे समजायला लागतं. तुम्ही योगासनांना सुरुवात केली की पहिल्या दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये काहीतरी फरक झालाय हे तुम्हाला जाणवायला लागतं, शरीर मोकळं वाटायला लागतं. आणि अनेक जणांच्या शरीरामध्ये जखड नसते हे त्यांना माहीत असतं, पण त्यावरती खरंच काम केलं पाहिजे हे अनेक जणांना लक्षात येत नाही. त्यामुळे स्त्रियांना माझी विनंती आहे की तुम्ही सुरुवात करायला पाहिजे, कारण नंतर त्याचे खूप त्रास आपल्यालाच फेस करावे लागतील. त्यापेक्षा सुरुवात करून आपण शरीर स्वास्थ्य मिळवावं हे महत्त्वाचं.